जय मामा मित्रांनो, आज सकाळी उठलो, फ्रेश झालो, आलो गारगुडी स्टँडवर. जिमला आलो. जिममध्ये माझा होता आज बायसेपचा वर्कआउटला एमटी बार घेतला आणि सुरुवात केली. त्यानंतर 5-5 किलो 2 प्लेट घातल्या, हे मारले. त्यानंतर मग झिगझॅग रॉड घेतला, त्यात 5-5 प्लेटा टाकल्या, ते बी मारले. बुकना दुसरा आलतो. मग बायसेपचं मशीन घेतले, त्यात 30 किलो वेट लावले. हे म्हटलं घुमवायचं, सुट्टी द्यायची नाही आज, हे पेचले. त्यानंतर आज जरा जिममध्ये पार्टीचं नियोजन घातलं, ते त्यासाठी लिस्ट काढली, साहित्य घेतले आणि निघालो पार्टीच्या स्पॉटवर. हे बघा, काढली 4 व्हीलर आणि बघा बसली कार्यकर्ती, पेट्रोल तिथे चूल पेटवायला. हो, हे बघा कसं आहे स्पॉटवर जातानाचा व्ह्यू बघा, सगळा टॉपचा. बघता पाऊस जे जोरात आला, पावसांना सुट्टी द्याने वायपर कसं फिरायला लागले बघा, गार 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 गार. हे चिंबवालता पाऊस. मग एकदाच पोचला हो स्पॉटवर. इथे गेल्या हो, चूल पेटवायला, चूल काय पेटना. हे बघा रक्क्याला कसं वतार आले बघा, हे सुट्टी दिन आलते. चूल पेटवून मी घेतला कांदा आणि टोमॅटो चिरायला. ती झाल्यानंतर टाकली फोडणी. हे बघा कसं मटण हलवालोय, सुट्टी देत नव्हतं. हे आपला दोस्त करेन. काय गायच, आम्ही सगळे आता पार्टी करायला आणि काय जाळ आगे ना गेला लोकांच्या. काय सांगाय तुम्हाला, 2 तास गेला. अरे जाळ आगे ना, काय सांगायचं. असला भात क्वालिटी झाला, नुसती भात खायला पुरे. आता मटण शिजत टाकले, रस्सा आता एक उकळी यायला लागलाय, बघूया काय होतोय मित्रांनो. आणि हा आपला करण आहे, फोटोग्राफर करण, लक्षात ठेवा. आणि मोबाईल आहे आपल्या सन्मितचा. पार्टी देणारे श्रेयस दादा, त्यानंतर पार्टीचे मानकरी आपले आदित्य चव्हाण उर्फ चव्हाण, त्यामुळे ते भांडी घासतील. भांडी घासणारा शिवराज नंतर आपले सिद्धेश नंतर मिऊल गेला पण. तर काय करूया आता, पर्याय नाही. हा मिऊल आपला भांडी घासणार. बंद काय करायला सिद्धेश कॅमेरा का बंद करायला आला भावा तू. हे आत्ता आले बघा, हे पोर आत्ता आले. जेव्हा आले हे लाकडे आत्ता नुसती नाटकी करायला लागले. भात शिजलेला आहे, भात आत्ता शिजलेला आहे, झालाय सगळा सपलायचे. भावाने लई बोलत नाही मी. जे एकदाच मटण शिजल्या आणि ताटा जे वाढले, पोरं काय काय तयार नाही. सुट्टी देणार ती, हे चिंबवाल ती, असा लांबडा हात करून वडाल ती बघा. हे जेवण शेवटी आपण गेलतो, क्वालिटी ना दिसलं. सगळं आवरून आम्ही निघालो घराकडे येताना बघा कसा टॉपचा व्ह्यू होता. हो, पाऊस लागून गेलता, धुके पडालते, एक नंबर दिसालते, क्वालिटी दिसालते. मित्रांनो, ब्लॉग जर आवडलास नक्कीच लाईक करा, शेअर कमेंट नक्कीच करा, फॉलो पण करा. जय बाळू मामा.